नांदेड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर सर आपल्यासोबत आहेत। खरं तर आज सकाळीच ते मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी बाहेर पडणार आहेत। चिखलीकर सर, खरं तर महत्त्वाचा दिवस असणार आहे, कशा पद्धतीने? आज मतदान सुरू होत आहे आणि आता मतदान केंद्रावर भेट द्यायला जातोय। अतिशय उत्साहाचं वातावरण आणि अतिशय चांगलं वातावरण आहे आणि परमेश्वर कृपेनं मी 100% जिंकेल असा मला विश्वास आहे। आदरणीय मोदीजींनी केलेल्या 10 वर्षाच्या विकासाच्या कामावर लोक मोदीजींच्या पाठीशी आहेत, त्यामुळं मोदीजींचा विजय हा निश्चित आहे। तर खरं तर ही लढत जी आहे ती एकतर्फी मानत जात होती अशोक चव्हाणांच्या प्रवेशानंतर, मात्र तसं होताना दिसत नाहीये। कडवी झुंज विरोधकांनी दिली असं मानता तुम्ही? नाही, कडवी झुंज म्हणता येत नाही, पण कोणी निवडणुकीला उभा राहिलं तर त्यांचं काम आहे आपला प्रचार करणं। परंतु मी जेव्हा मागच्या निवडणुकीत उतरलो, आजही उतरलो, अतिशय आत्मविश्वासाने उतरलेला आहे। लोकांचा माझ्यावर विश्वास आहे आणि माझा लोकांवर विश्वास आहे, त्यामुळं मी जनतेचा आणि जनता माझी हे ध्येय माझं पूर्वीपासून आहे आणि त्यामुळं लोक मला आशीर्वाद देतील। मराठा तुमचा अशोकराव चव्हाणांना म्हणजे एकमेकांविरोधात राहिलेले होतात, पहिल्यांदाच तुम्ही सोबत आलेला आहात, त्याचा किती फायदा झाला? नाही, फायदा होणारच आहे। गेले 20-25 वर्ष आम्ही दोघं एकमेकाच्या विरोधात होतो, पण अशोकरावांची ताकद आहे। राज्याचे माजी मुख्यमंत्री, अनेक काळ मंत्री, अनेक संस्था त्यांच्या ताब्यात, त्यामुळे एक ताकदीचा नेता या निमित्तानं मिळालेला आहे आणि अतिशय मेहनतीनं माझ्या पाठीशी ते उभे आहेत आणि माझ्यासाठी खूप काम करत आहेत। खरं तर वसंत चव्हाण आणि प्रताप चिखलीकर यांच्यातली ही लढत नसून अशोकराव चव्हाणांचीच ही लढत आहे, त्यांची प्रतिष्ठा पणाला असं म्हटलं जात आहे, वाटतं आपल्याला? नाही, असं वाटत नाही आहे। ही खरी निवडणूक देशामध्ये आदरणीय मोदीजी विरुद्ध राहुल गांधीची आहे। आता ज्याला ज्याचे समीकरणं जसे लावायचे तसे लावायचे, लोकांना आदरणीय मोदीजींना पंतप्रधान करायचे, त्यासाठी भारतातले नागरिक हे भारतीय जनता पक्षाला मतदान। नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी हा फॅक्टर किती दिसला तुम्हाला या निवडणुकीत नांदेड मतदारसंघात? नाही ना, आहे ना। आता मला जे मतदान होणार आहे ते मोदीजींच्याच नावावर होणार आहे आणि त्यांना जे मतदान होणार आहे ते राहुल गांधीच्याच नावावर होणार आहे। त्याच्यामुळं हा फॅक्टर देशभर मोदीजींचा तरी आहे, मला राहुलजींचा माहिती नाही, कारण ते महाराष्ट्रात काहीतरी 12 जागा लढवत आहेत फक्त, त्याच्यामुळे त्यांचा फॅक्टर कुठपर्यंत चालतो हे मला काय माहिती नाही। वसंत चव्हाण जे हे उमेदवार आहेत ज्यांनी तुमच्यासोबत यावेळेला प्रचार केलेला आहे तुमच्या विरोधामध्ये, त्यांचा एकंदरीत प्रचार पाहता तुमची स्थिती काय वाटते, त्यांची स्थिती काय वाटते? नाही, मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही, पण मी 100% जिंकणार आहे। जनता भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आहे आणि मला आशीर्वाद देतील याची मला खात्री आहे। मराठा समाजानं मोठी भूमिका बजावलेली आहे, रोष महत्त्वाचा पाहायला मिळाला होता। मराठा समाज असेल किंवा एकूण मतदार असतील, काय आव्हान असणार आहे? आज खरं तर लोकशाहीचा महत्त्वाचा दिवस आहे। मराठा समाजाने देखील भूमिका बदललेली आहे। मराठा समाज देखील आज माझ्या पाठीशी आणि भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आहे। हे चित्र गेल्या 7-8 दिवसामध्ये बदललेलं आहे। अगोदर रोष होता, पण आम्ही त्यांना विनंती केली की सत्ताधारी पक्षाकडूनच हा प्रश्न सुटू शकतो, तो प्रश्न त्यांना देखील पटला आणि मला असं वाटते जरांगे पाटलांच्या सोबत जे उपोषणाला बसले होते किंवा त्यांच्या आंदोलनात सहभागी होते त्यांची देखील भूमिका ती आहे। जरांगे पाटलांनी देखील ही भूमिका घेतली की आमचा तिथे कोणालाही पाठिंबा नाही, तुम्हाला जो मदत करेल त्याला मतदान करा, ही भूमिका त्यांनी घेतली। मनापासून मी त्यांचे आभार मानतो। 4 जूनचं चित्र काय सुरू होते 7 वाजता, आता तुमचे कार्यकर्ते चाहते आहेत, काय सांगा? सर्वांना माझी आग्रहाची विनंती आहे, आज मतदान आहे, मतदान केंद्रावर थांबून मतदान करून घेणं महत्त्वाचं आहे। मतदान केंद्रावर येणारा प्रत्येक मतदार हा कमळाशिवाय मतदान करणार आहे याची मला खात्री आहे आणि मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे, कारण हा राष्ट्रीय महोत्सव आहे आणि याच्यामध्ये सगळ्यांनी सहभाग घ्यावा। मतदान कोणाला करणं ह्याच्यापेक्षा मतदान करणं हे देखील महत्त्वाचं आहे असं मला वाटतं। 4 जूनचं चित्र काय असेल? अब की बार 400 पार। नीट